नमस्कार मित्रांनो, आपल्या पवित्र गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या देवप्रयाग गावात एक आध्यात्मिक गुरु राहायचे। गाव खूपच शांत आणि निसर्गाच्या कुशीत असल्यामुळे गुरुजींना अध्यात्माच्या अभ्यासात या रम्य वातावरणाचा खूपच फायदा व्हायचा। लौकिक जीवन आणि आध्यात्मिक जीवनावरील त्यांच्याकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनासाठी कित्येक मैल दूरवरून लोक त्यांच्या भेटीला येत असत। एक दिवस ज्ञानेश्वर नावाचा तरुण त्यांना भेटण्यासाठी गेला। आश्रमात पोचला त्यावेळी संध्याकाळची वेळ होती, गर्दीही तशी कमी होती। ज्ञानेश्वरने आश्रमात प्रवेश केला आणि गुरुजींना नमस्कार केला। म्हणाला, महाराज, विचलित होणाऱ्या मनावर ताबा कसा मिळवावा, मन शांत ठेवून कसं वागावं यावर कृपया मार्गदर्शन करावं। गुरुजी म्हणाले, माणूस अनुभवातून शिकतो। या विषयावर माझा अनुभव तुला सांगतो। काही वर्षापूर्वी मनावर ताबा मिळवण्यासाठी क्रोधावर नियंत्रण मिळवावं हा हेतू मनात धरून मी शेजारच्या मोठ्या तळ्याकडे गेलेलो। तिथे एका छोट्याशा नावेत बसून दूर संथ आणि स्थिर असलेल्या पाण्यात नाव नेली। तिथे नाव थांबवून नावेतच बसून मी ध्यान करत होतो। पाणी बऱ्यापैकी स्थिर असल्याने नावही स्थिर होती। मी डोळे मिटून ध्यानस्थ झालो। काही वेळ गेल्यानंतर बोटीला कुणीतरी धक्का दिल्याचे मला जाणवले। ध्यान करत असताना आलेल्या या विघ्नामुळे मला काहीसा राग आला, मात्र मी संयम राखला। डोळे तसेच मिटलेले होते। आता पुन्हा एकाग्र होऊन ध्यान सुरू केले। तेवढ्यात पुन्हा नावेवर धक्का जाणवला। यावेळी आवाजही स्पष्ट होता। कुणीतरी दुसरी नाव घेऊन धक्का देत असल्याचे मला जाणवले। मला राग येत होता, मात्र म्हटलं, दुर्लक्ष केल्यावर दुसरा नाववाला तिथून निघून जाईल। मी डोळे उघडले नाही। मनावर ताबा मिळवत मी पुन्हा ध्यानस्थ झालो। मात्र यावेळी पुन्हा नावेवर नाव आपटल्याचा आवाज आला। नावेला बराच हादरा बसला। यावेळी मात्र संयम तुटला आणि मी रागाने डोळे उघडून पाहिले। आता नाववाल्यावर ओरडणारच होतो, पण पाहतो तर दुसऱ्या नावेत कुणीच नव्हता। ती नाव वाहून आलेली। मी डोळे मिटून घेतले आणि मला कळून चुकलं की क्रोधाची उत्पत्ती कुणा दुसऱ्यामुळे होत नाही, तर क्रोध स्वतःमध्येच असतो। अनेकदा आपण आपल्या मनाविरुद्ध काही घडलं की लगेचच आपण विचलित होतो, आपल्याला राग येतो। आपण इतरांना नियंत्रित करण्याच्या नादात असतो। मनासारखं झालं नाही की सहज घडलेल्या गोष्टीचा दोष कुणावर तरी टाकून त्याच्यावर राग करतो। या रिकाम्या नावेप्रमाणेच काही गोष्टी अनायासपणे घडतात, पण प्रत्येक घटनेवर लगेच प्रतिक्रिया न देता संयमानं स्थिर राहून घडलेल्या गोष्टींचं निरीक्षण करा। राग तर येणार नाहीच, शिवाय जीवन खूप चांगलं आहे। आपल्या अवतीभोवती असणारी माणसं, समाज आहे म्हणून जीवन सुंदर आहे हे आपल्याला पटेल। राग दुसऱ्यामुळे येतो असं आपल्याला वाटतं, मात्र दुसऱ्यामुळे किंवा बाहेरून राग येत नाही, तर तो आपल्यातच असतो। तो आपण फक्त व्यक्त करत असतो। त्यामुळे अनावश्यक कारणाने उगाच क्रोध करू नये, हे मी शिकलो। ज्ञानेश्वरने गुरुजींना नमस्कार केला व म्हणाला, गुरुजी, रिकाम्या नावेच्या गोष्टीमुळे संयम आणि घडणाऱ्या गोष्टीवर विचारपूर्वकच प्रतिक्रिया दिली पाहिजे हे समजलं। प्रत्येक गोष्टीवर राग करणे किंवा प्रत्येक घडामोडीवर संघर्ष हे उत्तर नसतं। गुरुजी म्हणाले, अगदी बरोबर। आता ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि अशाच मार्गदर्शक चांगल्या गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा। आनंदी रहा आणि यशस्वी व्हा। धन्यवाद।